IVM. This is Audio Gyan, and I am your host Kedar Nimkar. Welcome to a deep dive into the minds of luminaries from the Indian creative world. Before we begin, a quick shout out to Zoshibagh. Zoshibagh is an urban camping venue in Kalyan, Mumbai, known for being a dog park, conduct various types of workshops, outdoor activities and more. Santosh Pathare, the writer and filmmaker, is conducting a residential film appreciation workshop from 3rd to 5th December at Zoshibagh. Check zoshibagh.com or visit their Instagram profile at Zoshibagh. And we'll start with today's show. I'm so thrilled to have one of the India's greatest theatre legend, Satish Alekar, with us on Audio Gyan. He needs no formal introduction, but just for the record, Satish sir is a Marathi playwright, actor, and theatre director. Founding member of Theatre Academy of Pune. He's known for his plays Mahanirvan, Mahapaur, Atireki, Pidijat, Begum Barve, and many masterpieces. This Audio Gyan is more about documenting Satish sir's personal understanding of theatre and art, and some bits of his plays, which is his favorite play, and so on and so forth. A small disclaimer, I'm just going to nudge him with few questions and leave to Satish sir to guide the conversation because not a theatre expert. This Audio Gyan will be in Marathi. Thank you, Satish sir, for giving your time. It's a privilege and honor to have you on Audio Gyan. Thank you. Namaskar. धन्यवाद. सर, तर मी म्हणजे टॉपिकचं नाव ठेवलंय कॉन्व्हर्सेशन्स ऑन थिएटर आणि जस्ट तुमचे काही विचार डॉक्युमेंट करायची इच्छा आहे. तुम्ही काही प्रश्न विचारा म्हणजे मला उत्तर देता येईल. येस सर. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की यू हॅव पेन्ड महानिर्वाण ॲट अ व्हेरी यंग एज आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक कल्ट स्टेटस सारखं मिळालंय त्याला. तर आजचे सतीश आळेकर मागे बघून काय चांगलं केलंय याच्याबद्दल काय विचार आहेत? कारण मी आता रिसेंटली तुमचा जो प्ले बघायला आलेलो पृथ्वी थिएटरमध्ये, तर तुम्ही सांगितलं की इट्स बीन रनिंग फॉर मोर दॅन 47 years अँड मोस्ट ऑफ द आर्टिस्ट वर नॉट इवन बॉर्न. तर जस्ट थोडक्यात महानिर्वाण, त्याची संकल्पना किंवा त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगू शकाल? महानिर्वाण हे नाटक 1974 मध्ये पहिल्यांदा केलं. थिएटर अकॅडमी या आमच्या स्थापन झालेल्या संस्थेमार्फत. थिएटर अकॅडमी पुणे याची स्थापना आम्ही 1973 साली केली. 27 मार्च वर्ल्ड थिएटर डे 1973 ला. आणि ती स्थापना आम्हाला करायला लागली. वी हॅव बीन कंपेल्ड टू एस्टॅब्लिश अवर न्यू थिएटर ग्रुप. इट इज बिकॉज वी हॅव बीन थ्रोन आउट ऑफ अवर प्रिव्हियस ग्रुप because of the controversial play Ghanshiram Kotwal, which we have been doing since 1972. तर आता पुढल्या वर्षी डिसेंबरच्या 12 तारखेला घाशीराम कोतवाल या नाटकाला 50 वर्ष पूर्ण होतील. तर घाशीराम कोतवाल नाटक आम्ही पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन नावाच्या संस्थेमध्ये करत होतो. ही जी पिढी आहे प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, ही संस्था जी आहे ही प्रोफेसर भालबा केळकर, डॉक्टर श्रीराम लागू, तारामती घारपुरे यासारख्या त्यावेळेच्या हौशी नाटकातल्या कलाकारांनी स्थापन केलेली 1952 मध्ये. आणि तेव्हापासून ते नाटकं करत होते आणि त्यांनी नवीन नाटकं बरीच केली. त्यांनी थिएटरमध्ये रिअलिझम आणला. पीडीए वॉज द फर्स्ट थिएटर ग्रुप टू इंट्रोड्यूस अ न्यू प्ले राईट लाईक वसंत कानेटकर. वसंत कानेटकरांचं पहिलं नाटक विड्याचा गृहनाथ, प्रेमा तुझा रंग कसा, ही सगळी या संस्थेमध्ये सादर झाली बिफोर वसंत कानेटकर बिकेम अ प्रोफेशनल प्ले राईट. मग त्यांची रायगडाला जेव्हा जाग येते वगैरे, अश्रूंची झाली फुले अशी नाटकं मुंबईला सुरू झाली. तर तो हा ग्रुप पहिला. आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही घाशीराम कोतवाल हे नाटक केलं. कारण आमच्या यंग लोकांचा ग्रुप होता. तो ग्रुपमध्ये नेहमीच 2 भाग असतात, एक एल्डरली ग्रुप आणि यंगर ग्रुप. तर आमचा यंगर ग्रुप होता आणि आमचा डिरेक्टर होता जब्बार पटेल. आणि घाशीराम कोतवाल नाटक झाल्यानंतर संस्था एक प्रकारची काय म्हणतात त्याला, तेव्हा टेलिव्हिजन नव्हते, टेलिफोन नव्हते,
त्याच्यानंतर फक्त आकाशवाणी होतं आणि ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता, सिंगल थिएटर्स होती आणि बालगंधर रंगमंदिर नुकतंच सुरू झालेलं होतं, मुंबईला शिवाजी मंदिर होतं आणि पुण्याच्या कुठल्याही भागात 15-20 मिनिटात जायला येत असेल आम्ही. आणि सगळे बायसिकल ऑपरेटर होतो, बायसिकलवरून आम्ही सगळे जायचो. हम्म. तर त्याच्यामध्ये घाशीराम कोतवाल आलं. मेनी पीपल डिडंट लाईक द प्ले. घाशीराम कोतवाल तुम्हाला नाटक माहित असेल की ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऑल, या आता तो अतिशय सध्याच्या रेजिम मध्ये अतिशय तो प्रभावी थीम आहे. ती बरोबर. थीम तेंडुलकरांनी तेव्हा 1972 मध्ये घेतली होती आणि त्यांचा डोळा होता की ही वॉन्टेड टू क्रिटिसाइज द राईज ऑफ शिवसेना. आणि त्यावेळेचे परळमधले सगळ्या ज्या ट्रेड युनियन्स होत्या, त्या ट्रेड युनियन्स डिस्ट्रॉय झाल्या होत्या. मग तिथले ज्या जागा सगळ्या रिअल इस्टेटवर सगळ्यांचा डोळा होता आणि काँग्रेस वॉन्ट समवन टू बॉदर अबाउट दॅट युनियन्स. शिवसेनेच्या मार्फत त्यांनी तिथं केलं आणि दुसऱ्याच्या काठीनं साप मारला तसं काही झालं. सो तेंडुलकर वॉन्टेड टू क्रिटिसाइज दॅट काइंड ऑफ क्रिएटिंग काइंड ऑफ अ डेमॉन लाईक फिगर, किंवा एखादा राक्षस बाटलीतनं तयार होतो आणि नंतर आउट ऑफ बाउंड होतो, किंवा आपला शिष्य तयार झालेला होतो, तो आपला ऐकत नाही, अशा पद्धतीचा भाग होता. तेंडुलकर वॉन्टेड टू क्रिटिसाइज, दॅट्स वाय ही टूक दिस स्टोरी फ्रॉम पेशवा पिरियड. पेशवा पिरियड वॉज द ओनली पिरियड इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र वेअर ब्राह्मिन्स वेअर द रूलर्स. तेवढाच फक्त पिरियड जो होता, 100-125 वर्षाचा, शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनंतरचा, की त्यावेळेला ब्राह्मिन्स वेअर द रूलर्स आणि ब्राह्मण त्यांनी पानिपत पर्यंत आणि आटकेपार झेंडे लावले, अफगाणिस्तानापर्यंत ते गेले होते. असं सगळे तेव्हाचा 16th सेंचुरी आणि 17th सेंचुरीचा तो इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशर्स टूक ओव्हर आणि एल्फिन्स्टन हा आला पुण्याला आणि त्यांनी ही ग्रॅब, शनिवारवाडा, हा सगळा इतिहास झाला. सो या पार्श्वभूमीवर तेंडुलकरांनी घाशीराम कोतवाल हा कनौजी ब्राह्मण उत्तर प्रदेशातनं पुण्यामध्ये येतो आणि पुण्याचा पोलीस चीफ होतो. आणि किंवा त्यावेळेच्या नाना फडणवीसांना कोणतरी बाहेरचा मनुष्य पाहिजे होतो, कारण पुण्यातले ब्राह्मण काही स्थानिक लोकांशी ऐकत नव्हते. लॉट ऑफ करप्शन, लॉट ऑफ प्रॉस्पेरिटी वगैरे वगैरे असं सगळं होतं. म्हणून ते घाशीराम कोतवाल नाटक लिहिलं. फर्स्ट 19 शोज वेंट व्हेरी वेल. त्याच्यानंतर कॉन्ट्रोवर्सी अशी सुरू झाली आणि त्यावेळेचे जे पीडीएतले जे स्टालवर्ड्स होते, संस्थापक होते, त्यांच्यावर प्रेशर आलं राईट विंगच्या कडनं. त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ नावाचा प्रकार होता आणि ऑफकोर्स हिंदू महासभा वगैरे वगैरे असे होते. सरप्रायझिंगली आमचे भालबा केळकर जे होते ते हिंदू महासभेचे एक मेंबर होते आणि गीता धर्म मंडळ चालवायचे आणि नाटकं करायचे, प्रोग्रेसिव्ह नाटकं करायचे. आणि पण त्यांचे विचार हे असे होते. तर त्यांच्यावर प्रेशर आलं की आता तुम्ही, दिस इज अ अँटी ब्राह्मिन प्ले आणि इट इज अ काइंड ऑफ अ कॅरेक्टर असोसिएशन ऑफ द ग्रेट हिस्टोरियन फिगर नाना फडणवीस. तर हे नाटक तुम्ही काही करू नका. आता आपण नाटककाराला शब्द दिलाय, नाटक आपण केलं, तुम्ही 3-4 महिने घेऊन मुलांनी नाटक केलं, ते राज्यनाट्य स्पर्धेला सादर झालं, फायनल राऊंड पर्यंत पोहोचलं, 19 प्रयोग झालेले आहेत. तर लेट अस स्टॉप दॅट प्रोडक्शन आणि तुम्ही दुसरं कुठलंही नाटक करा. विच वॉज नॉट लाईक बाय द यंगस्टर्स लाईक अस. आमचे 40 लोकांचा ग्रुप होता, अनेक. आता त्यांनी मी आता जर नावं घेतली तर दोज हॅव बिकम स्टालवर्ड्स लेटर ऑन. मेजर त्या चंद्रकांत काळे हा माझ्या 5 नाटकात नंतर काम केलेला तो होता. मोहन आगाशे वॉज इन द मेन. नंतर कॉम्रेड रमेश टिळेकर, ही वॉज ग्रॅज्युएटेड फ्रॉम मॉस्को आणि ही केम टू पुणे अँड ही स्टार्टेड ऍक्टिंग इन अवर प्ले. तो फक्त एक कमिटेड कम्युनिस्ट आमच्या बरोबर होता. तो घाशीराम कोतवालचं काम करायचा. आणि रवींद्र साठे होता, व्हेरी व्हेरी वेल नोन प्लेबॅक सिंगर ओव्हर लास्ट 40 years. तुम्ही त्याची अनेक चित्रपटातनं वगैरे गाणी ऐकली असतील, जैत्र जैत, सामना, सिंहासन वगैरे वगैरे. त्यानंतर आनंद मोडक होता. लेटर ऑन ही बिकेम अ व्हेरी वेल नोन म्युझिक डायरेक्टर हू स्कोर द म्युझिक फॉर माय प्ले महानिर्वाण. ते असे सगळे आम्ही यंगस्टर्स होतो आणि वी वेर इन अवर अर्ली 20s और लेट 20s. सगळ्यात सिनियर मोस्ट होता तो जब्बार होता. ही वॉज जस्ट
डिड इज पेडियाट्रिक्सचा त्यांनी डिप्लोमा घेतला होता, MBBS नंतर स्टार्टेड इज प्रॅक्टिस विथ हिज वाईफ, and the wife is a gynecologist. So say they opened their new clinic and they're going to start a hospital in Daund. Daund is located, it's a railway town which is located about 60 kilometers from Pune towards south, not to Mumbai side, the other side. And there were frequent locals coming and going. So Jabbar used to commute and do this play. So what has happened was that production was stopped and which was not liked by the youngsters. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की this is not the kind of ideology with which we would like to do our theater. So let us depart from the group and establish our new group. So we established नवा आम्ही नाटकाची संस्था काढली, थिएटर अकॅडमी, which was established in Shanwarpet, Alekar-Wada. On Alekar-Wada we got a terrace. On the terrace, we established the new group. New group म्हणजे काय, हौशी कलाकारांचा ग्रुप. तेव्हा काही असं ग्रुप रजिस्टर करणं, अमुक करणं असं काही प्रोसेस नव्हतं. वी जस्ट गेव द नेम. आणि त्या दिवशी वर्ल्ड थिएटर डे होता योगायोगानं 27 तारखेला. आणि सो वी एस्टॅब्लिश थिएटर अकॅडमी. आणि थिएटर अकॅडमी इज नाव एक्झिस्टिंग फॉर लास्ट almost 48 years. It will be completing 50 years in 2022. Yeah, 2022-23. It will be completing 50 years. So the नवीन ग्रुप केला 73 ला. आणि इमिजिएटली आम्हाला नाटक पाहिजे होतं कारण आमचा हौशी संस्था होती. The only platform which was available for the amateur or parallel theater movement during that time is Rajya Natya Spardha. राज्य नाट्य स्पर्धा इज स्टेट ड्रामा कॉम्पिटिशन्स. ते आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्ष गेली, जवळपास 52-53 पासून त्या चालू आहेत. बिफोर महाराष्ट्र केम इन टू इफेक्ट, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा एकत्र होतं तेव्हापासून त्या संस्थाचा त्या स्पर्धा चालू आहेत. राज्य नाट्य स्पर्धा सवाई वगैरे तेव्हा होत्या, चालू होतं. सवाई नंदनवारच्या ह्याच्या चालूच होतो. वी वर ऑल पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट ग्रुप. वी यूज टू गो अँड लिसन टू दीज ऑल स्टारवर्ड सिंगर्स एक्सेट्रा. That what going on. That's the kind of a thing. That was only entertainment available to us. Listening to the music concert, listening to the LPs and record. There were several shops. सो आणि त्या शॉप्स मध्ये केबिन्स केलेल्या असायच्या. आणि इट्स लाईक अ ज्यूक बॉक्स सारखा असतो. त्या केबिन मध्ये तुम्ही जाऊन बसला की तिथं गादी अंतरलेली असायची. आणि मग तिथे आम्ही त्यांना यादी द्यायचो की आम्हाला बिटल्सच्या या रेकॉर्ड ऐकायच्या आहेत, आम्हाला व्हेंचर्सच्या या रेकॉर्ड ऐकायच्या आहेत, आम्हाला रविशंकरच्या या रेकॉर्ड्स ऐकायच्या आहेत. आणि आम्ही तिथं बसायचो आणि ते रेकॉर्ड लावायचे आणि तो त्या केबिन मध्ये तो साऊंड द्यायचा. आणि पर रेकॉर्ड त्याला पैसे द्यायला लागायचे. काहीतरी मला वाटतं 15 पैसे का 20 पैसे एका रेकॉर्डला द्यायचे. सो देवर 2 बिग केबिन्स. वन इज इन सदाशिवपेठ, वन इज इन कॅन्टोन्मेंट एरिया इन MG रोड, आणि अनदर वॉज ऑन द फर्ग्युसन कॉलेज रोड, जस्ट इन फ्रंट ऑफ नाव आता वैशालीच्या बरोबर समोर. वैशाली जे हॉटेल आहे त्याच्या बरोबर समोर ते होतं. आणि 2-3 केबिन्स होत्या. तर यू कॅन कॉन्टॅक्ट हिम, गिव्ह हिम अ लिस्ट. त्यांनी त्याचे अतिशय मेटिक्युलसली चांगल्या हस्ताक्षरात त्याची कॉपी केलेली असते. त्याच्या पुढे त्यांनी नंबर लिहिलेला असता. एव्हरीथिंग वॉज व्हेरी मेटिक्युलसली डन दॅट टाइम. अँड त्यावेळेचं आमचं तो डाटा कलेक्शनचा भाग होता. वी यूज टू गो अँड लिसन. सो कमिंग बॅक टू थिएटर अकॅडमी. सो थिएटर अकॅडमीची स्थापना झाली आणि नाटक नव्हतं करायला. पहिल्या वर्षी मी नाटक केलं, हे मिकी आणि मेमसाहेब नावाचं माझं पहिलं नाटक, which I wrote for the playwright workshop which was conducted in FTII by सत्यदेव दुबे. सत्यदेव दुबेला तेव्हा होमी भाभा फेलोशिप मिळाली होती आणि त्यांनी त्यावेळेच्या तरुण नाटककारांना एकत्र आणून 15 दिवस फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये ठेवलं होतं. आणि जवळपास 30 ते 40 लोक ऐकायला बोलवले होते. तर रोज सकाळी एका नाटककाराने आपलं नाटक वाचायचं आणि दिवसभर त्या नाटककाराला बाजूला बसवायचे आणि त्याचं नाटक जणू काय तो नाहीये तिथे असं म्हणून ते नाटक अतिशय मेटिक्युलसली डिसेक्ट करायचं, व्हेरी आर्टिस्टिकली डिसेक्ट करायचं. आणि ते ऐकायला कोण असायचं, कोण डिसेक्ट करायचं नाटक, ते विजया मेहता, कुमुद मेहता ज्या NCPAच्या डेप्युटी डायरेक्टर होत्या, विजय तेंडुलकर असायचे,
शांता गोखले तेव्हा तिथे होत्या, नंतर पुष्पा भावे होत्या, कमलाकर नाडकर्णी होता, असे सगळे त्यावेळेचे लोक होते. आणि नाटक वाचायला कोण होते, तर तेव्हाची आता मी नावं जर सांगितली तर तुम्ही चकित व्हाल. त्यावेळेला पहिलं नाटक वाचणारे होते, एक मी वाचलं, महेश एलकुंचवारनी त्याचं नाटक वाचलं, गोपू देशपांडे, जी.पी. देशपांडेंनी त्यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा नाटक वाचलं, अच्युत वझेनी त्याचं नाटक वाचलं, दिलीप जगतापनी त्याचं नाटक वाचलं, आणि शंकर शेषनी त्यांचं हिंदी नाटक वाचलं. शंकर शेष नाहीत आपल्या देवान. तर ही आमची सगळी नाटकं तेव्हा वाचली, जेव्हा मी मिकी आणि मेमसाहेब वाचलो. आणि नाटक झाल्यानंतर नवीन ग्रुप होता, तर ते म्हणले की आमच्याकडे आता ग्रुपमध्ये लिहायला कोण नाही, यू आर द रेसिडेंट प्ले राईट, सो वाय डोंट यू. आणि मी नाटकात अभिनय आधी करायचो, बॅकस्टेज करायचो, आणि मग मी लिहायला लागलो. तो माझा लिटरेचर मधनं प्रवास नाहीये. आय नेव्हर एव्हर स्टडीड लिटरेचर. आय वॉज टीचिंग बायोकेमिस्ट्री ॲट द मेडिकल कॉलेज. माझं काही लिटरेचर मी एक दिवस सुद्धा कधी शिकलेलो नाहीये. तर परफॉर्मन्स मधनं जे काय मला वाटलं तो परफॉर्मन्स मी लिहून काढायचो, ते नाटक व्हायचं. तर ते मिकी आणि मेमसाहेब, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट एक असतो, आणि तो आणि त्याच्या आयुष्यात येणारी एक बाई, आणि त्या दोघांचा इंटेलिजन्सवर एकमेकांचा प्रभाव कसा असतो, तर तो एक्सपेरिमेंट मॉलिक्युलर बायोलॉजीच्या एक्सपेरिमेंट मधनं चालत असेल अशी एक त्यातली फॅन्टसी होती. आणि उंदरावर जो प्रयोग करायचा, तोच प्रयोग जर त्या मेमसाहेबवर केला, म्हणजे त्या काय सायंटिस्टच्या बायकोवर केला, तर काय होईल वगैरे असं असं होतं. तर तो मिकी आणि मेमसाहेब, इट्स ब्युटी अँड सेक्स अँड काय सायन्स फिक्शन असं सगळं ते एकत्र होतं. ते पहिलं नाटक माझं. तर ते आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत केलं, त्याचे 8 प्रयोग झाले. ते नाटक कोणाला कळलं नाही. आणि त्याच्यानंतर मग आमचं असं होतं की आम्हाला सबसिडी नव्हती, त्याच्यामुळे जर त्या नाटकातनं थिएटर भाडं आणि जाहिरात एवढं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं तर पुढला प्रयोग करायचा. बॉक्स ऑफिस कलेक्शनला किमान एवढं तरी पाहिजे, तुमची जाहिरात आणि थिएटर भाडं एवढं वसूल झालं पाहिजे. तर ते होईना, म्हणून 8 प्रयोगात ते बंद झालं. मग आमचे घाशीरामचे कोतवालचे प्रयोग सुरू झाले. ते कॉन्ट्रोवर्सीच्या मुळे किंवा ते चालायला लागले, त्याला गर्दी व्हायला लागली, आणि इट वॉज अ काइंड ऑफ अ सबसिडी टू द ग्रुप. आम्ही सगळे हौशी लोक आहेत, दिवसभर आम्ही नोकरी करायचो. मी बीजे मेडिकलमध्ये होतो, मोहन आगाशे बीजे मेडिकलमध्ये सायकॅट्री करत होता, डॉक्टर विद्याधर वाटवे हा बीजे मेडिकलमध्ये सायकॅट्री करत होता, नंदू पोळ नावाचा आमच्याकडे होता, तो बीजे मेडिकलमध्ये ऑफिसमध्ये क्लार्क होता, चंद्रकांत काळे, आनंद मोडक हे बँकेत कर्मचारी होते, रवींद्र साठे हा दूरदर्शनवर फिल्म इन्स्टिट्यूट मधनं तो साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून पास झाला होता आणि दूरदर्शनवर साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून नोकरीला लागला होता. आनंद मोडक हा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला नुकताच लागलेला होता. असे सगळे होते. त्यातला जो सूत्रधार होता, हा सूत्रधार हा शाळेमध्ये त्यांनी शाळा काढली स्वतःची, आपटे प्रशाळा म्हणून, आणि तिथं तो मास्तर म्हणून, शिक्षक म्हणून तो काम करत असे. आणि आमचा घाशीराम कोतवालचं काम करणारा जो रमेश टिळेकर होता, तो कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर होता, तो वकिली करायचा. आणि रमेश मेढेकर म्हणून ऍक्टर होता, तो पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ओव्हरसिअर होता. आणि सुरेश बसाळे म्हणून जो होता, तो त्याचं वाण्याचं दुकान होतं, आणि तो डिफेन्स अकाउंट्स मध्ये काम करायचा. तो असा आमचा सगळा ग्रुप होता. आणि आम्हाला सगळ्या सांभाळणारे श्रीधर राजगुरू हे भालबा केळकरांच्या बरोबरचे, पण ही लेफ्ट दॅट पिढी. बाकीचे कोणी लोक वयस्क आलेले, पण हा एकटा आमच्या बरोबर आला, अण्णा राजगुरू. तो आमची सगळी व्यवस्था बघायचा आणि मॅनेजमेंट जी आहे ती बघायचा, असा सीन होता. तर सेकंड इयरला, सॉरी सर इंटरप्ट करायला, पण हे सगळे एवढे डायव्हर्स असल्यामुळे एवढं रिच ते क्रिएशन होतं का? ते ट्रेंड, म्हणजे आजकाल म्हणतात ना की ऑन द जॉब ट्रेन होतात तुम्ही लोक, करत करत शिकतात. आणि एक असतात जे असं थिएटर स्कूल मधनं शिकून येतात. तर काय सिक्रेट काय होतं एवढं रिचनेसचं? आय डोंट नो. कारण आम्हाला तेव्हा प्रोफेशनली काही ऍक्टर ट्रेंड असतो याची फारशी कल्पना नव्हती. कारण देयर इज ओनली वन ट्रेनिंग मॉड्यूल अवेलेबल, दॅट इज इन दिल्ली, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. ओनली वन मॉड्यूल अवेलेबल इन दॅट इज FTI, लोकेटेड इन पुणे. आणि ते FTI मध्ये कोण होते, तर नसिरुद्दीन शाह, ओमपुरी वगैरे, ते आमच्या तालमीला येऊन बसायचे नाटकाचे सगळे, किंवा आम्ही त्यांच्या नाटकाच्या तालमीला फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये जायचो. त्यांना कोणाला
ऍक्टर्स लागले त्यांच्या डिप्लोमा फिल्म मध्ये काम करायला, की आम्हाला पकडून त्याला न्यायचे. तर तुम्ही या सगळ्यांच्या डिप्लोमा फिल्म मध्ये आमचे चेहरे दिसतील तुम्हाला, या त्यावेळेच्या तरुण लोकांची. आणि ते नंतर ते बिकम क्वाईट मणी कौल असायचा. मणी कौल तिथं आता टीचर झालेला होता. मणी कौल युज टू कम अँड कंडक्ट अ वर्कशॉप फॉर अस. म्हणजे तो त्यावेळेला पोलंडला जाऊन आलेला होता आणि त्यांनी गोटवस्कीच्याकडे एक तो वर्कशॉप करून आला होता. तो टोर्स पुअर थिएटर हे पुस्तक त्यांनी आणलं होतं. त्याच्यामुळे तो इथे येऊन आमच्या बरोबर ते वर्कशॉप काहीतरी करायचा. ही इज नॉट फ्रॉम थिएटर, पण तो एक आमच्या बरोबर सगळेजण असायचे. म्हणजे असं फिल्म इन्स्टिट्यूट असं काही घेटो नव्हती. आता जशी एक घेटो झालंय तसं घेटो नव्हतं. फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही जायचो. आम्ही ऋत्विक घटक पासून सगळे सिनेमे संध्याकाळचे त्या स्टुडंट्स बरोबर पाहिले. पहिला फिल्म अप्रिसिएशन कोर्स पुण्यामध्ये FTIच्या तर्फे झाला. त्याला आम्ही कॉलेजमधले विद्यार्थी म्हणून प्रत्येक कॉलेजमधले 2-2 निवडले होते विद्यार्थी. त्यात फर्ग्युसन कॉलेजमधनं गेलो होतो मी आणि समर नखाते, आम्ही 2 जण गेलो होतो. आणि व्यंकटेश माडगुळकरांची मुलगी जी आमच्या बरोबर होती ती विद्यार्थिनींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती आली होती. SP कॉलेजमधनं फिलॉसॉफीचा नंतर प्रोफेसर झालेला देशपांडे म्हणून आलेला होता. असे सगळे त्यावेळेचा सगळा माहोल होता. तर कमिंग बॅक टू 1974, तर तेव्हा माझ्याकडे नाटक हे महानिर्वाण मी तेव्हा लिहून पूर्ण केलं. आणि त्याच्यामध्ये होतं की एक मृत्यूच्याकडे कसं बघता येईल. आता मृत्यू म्हटलं की आपल्याकडे एक गंभीर असं सगळं असतं. तर पण आमचं घर जे होतं ते शनिवार पेठेत होतं. आणि शनिवार पेठेतलं आमच्या घराच्या जवळ नदीकाठी त्यावेळेचं स्मशान होतं, ओंकारेश्वर स्मशान. आता वैकुंठ नावाचं स्मशान आहे, वेगळं आहे, नवीन बांधलेलं. त्यावेळेला तिथं नदीकाठीच लोक, एक शेड्स होत्या त्याच्यामध्ये लोक क्रिमेट करत असत आणि अस्थी आहेत त्या नदीच्या पाण्यात विसरत असत. मोठा नदीच्या कैला असं वातावरण होतं. त्याच्यामुळे आम्ही रोज सकाळी मी गॅलरीत उभं राहिलो की इच्छा असो किंवा नसो डेड बॉडी दिसायचीच, कोणतरी गेलेलं असायचं. आणि तेव्हा डेथ प्रोसेशन सकाळपासून बघायलाच लागायची, इच्छा असो किंवा नसो. मग कुठे ज्या कम्युनिटीची असेल त्या कम्युनिटीची खासियत त्या प्रोसेशन मध्ये दिसायची की ही उच्चवर्णीयांची गेली, मग त्याच्यानंतरच्या स्तरावरची गेली, ही काहीतरी मागे वाद्य वाजवत गेली. असं सगळं त्यावेळेचं वातावरण होतं. आणि जे क्रियाकर्म करणारे त्यावेळेचे जे भटजी होते की ज्यांना राहायला जागा पण तिथे दिलेली होती, तर त्यांची मुलं ही आमच्या शाळेत होती, रमणबागेमध्ये. आमच्या वर्गात अलीकडे पलीकडे होती. तर ते बिचारे ते क्रियाकर्म करून आलेले असायचे, आमच्या शेजारी बसलेले असायचे. असं त्याचं सगळं वातावरण होतं. हा एक डेथचा मी म्हणजे महानिर्वाण का लिहिलं वगैरे विचारतात, तर डेथचे इमेजेस तरुण वयात तुमच्यावर कुठले इमेजेस तुम्ही कुठलाही लेखक जगत असतो आणि त्याच्या अवतीभोवती काही ना काहीतरी व्हिज्युअल्स असतात. तर मला स्ट्रायकिंग व्हिज्युअल कुठलं होतं ते हे एक डेथ प्रोसेशन. कारण मी आय यूज्ड टू लिव्ह व्हेरी क्लोज टू रिव्हर बँक, त्याच्यामुळे तिथं आमचा जुना वाडा होता. तिथं गॅलरीत आलं की हे दिसायचं. हे एक होतं. दुसरं व्हिज्युअल आमच्याकडे होतं की शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, इट्स फुल ऑफ मंगल कार्यालय, मॅरेज प्लेसेस असल्या कारणाने तिथे बँड वाजायचे, कार्य असायचं, काही ना काहीतरी असायचं. आणि देवळं होती, अनेक देवळं होती. बिकॉज शनिवार पेठ इज लोकेटेड इज व्हेरी क्लोज टू शनिवारवाडा. आणि शनिवारवाडांना पेशव्यांच्या पासून चालू असलेलं ओंकारेश्वर मंदिर होतं, चिमाजी आप्पांनी बांधलेलं. आणि ते स्मशान पण चिमाजी आप्पाच्या वेळेचं पण सुरू झालं होतं. तो म्हणजे बाजीरावचा मुलगा, त्याच्यापासून सुरू झालेलं होतं. आणि आम्ही राहतो त्याच्या जवळ सगळ्या आयडियालॉजीज पण मेल्ट होत होत्या. माझ्या घराच्या शेजारी साधना प्रेस होतं, विच वॉज सोशलिस्ट सेंटर. SM जोशी, नागगोळे, ते माझे वडील, ते पण त्याच्यातले होते. ते जरा पुढे गेलं की RSSचं तिथं मोदी बाग होतं पलीकडे, त्याच्याच पलीकडे स्टोन्स थ्रो, अगदी अहिल्यादेवीच्या पलीकडे. आणि माझ्या इथनं घरातनं बाहेर पडलं आणि रिव्हर क्रॉस करून कॉजवेवरनं गेलं की काँग्रेस हाऊस लागायचं, जे काँग्रेस हाऊसची इमारत लागायची, जी इमारत माझे आजोबा काँग्रेसचे तेव्हा पुढारी होते, ते त्यांच्या कारकिर्दीत ती इमारत बांधली गेली. सो दीज आर द
ऑल आयडियालॉजीज अराउंड अस. आणि आमचे सगळे शिक्षक जे होते, पुण्यातल्या सगळ्या शाळेतले शिक्षक हे संघात ते बँड वाजवायचे, RSS मध्ये ते जायचे, अमुक होते तमुक सगळे, म्हणजे कुठलीही शाळा तुम्ही काढा, त्या शाळेतले सगळे शिक्षक जे होते ते शिक्षक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असो, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असो, शिक्षण प्रसारक मंडळ असो, किंवा पुण्यातल्या SSPMS सारखी शाळा आहे ती शाळा असो, की सैनिक स्कूल, फक्त कॉन्व्हेंट स्कूल ज्या होत्या त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वेगळे लोक, म्हणजे शिक्षक त्यांचे वेगळे असायचे. पण त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थी कुठले जायचे, तर सगळी पॉलिटिशियन्सची मुलं तिथं जायची. म्हणजे पुणे जिल्ह्यातले जे नामवंत पुढारी होते त्यांची मुलं, जे नामवंत शेतकरी होते पुण्याच्या आसपासचे त्यांची मुलं, अहमदनगर जिल्हा जो आहे प्रॉस्परस, जिथं खूप शेती आहे, ऊसाची शेती आहे, त्यांची मुलं ती सगळी तिथं जायची. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मुलं, ही सगळ्या पुढाऱ्यांची मुलं ही कॉन्व्हेंट मध्ये असायची. पुण्यातले मेयर सणस त्यांची मुलं असायची, त्यांचा एक मुलगा तर माझ्या वर्गात होता. असं सगळी सिच्युएशन होती. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा नाटकाला आलो तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण होत होती. 75 ला. तेव्हा मी महापूर नावाचं नाटक लिहिलं, किंवा घाशीराम कोतवाल आम्ही महानगर लिहिलं, त्याच्यानंतर महानिर्वाण लिहिलं. आणि महानिर्वाणच्या वेळेला काय होतं की महानिर्वाण जेव्हा 74 ला आलं, त्याच्या आसपास आलं, तेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण होत होती. आणि त्याच वेळेला महानगरपालिकेने काय दिलं, तर त्यांनी जुनं स्मशान बंद केलं आणि ब्रँड न्यू स्मशानची नागरिकांना भेट दिली. पुणे महानगरपालिके कन्स्ट्रक्टेड अ ब्रँड न्यू क्रिमेटोरियम which is equipped with furnaces, so you don't have to cremate on the pyre. There is electric furnace, you can आणि ते करणारे होते, त्याच्यावर सुपरवाइज करणारा होता तो आमचा मित्र रमेश मेढेकर. तो आमच्या महानिर्वाण घाशीराम कोतवालमध्ये काम करायचा, महानिर्वाणमध्ये पण काम करायचा. त्याच्यामुळे वैकुंठ नावाचं स्मशान, एक स्मशान बंद झालं आणि दुसरं स्मशान बंद झालं. हे त्या काळातली गोष्ट, महानिर्वाण मी लिहिलं त्यावेळेची गोष्ट. सो दॅट इज द थर्ड इमेज. आय एम टॉकिंग अबाउट द इमेज विच मेल्ट्स इन टू द, काय म्हणतात, लेखकाच्या इमॅजिनेशन मध्ये काय मेल्टिंग पॉइंट्स येतात ना, ते हे मेल्टिंग पॉइंट्स येत होते. आणि दुसरं मी डेथ पाहिले म्हणजे ससून हॉस्पिटलमधले. ससून हॉस्पिटलमध्ये मी कामाला होतो. मी तिथे बायोकेमिस्ट्री शिकवायचो आणि तिथे काय बऱ्याचशा वेळा मला ब्लड सॅम्पल घ्यायला लागायचं रिसर्चसाठी वगैरे. आणि ससून हॉस्पिटल आणि BJ मेडिकल बघितलं की इट इज लॉंगच्या लॉंग कॅरिडॉर्स आहेत, फरलांग कॅरिडॉर्स आहेत, निर्मनुष्य कॅरिडॉर. म्हणजे शायनिंग नावाचा तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जसे असे लांब सडक कॅरिडॉर्स असतात तसे ते कॅरिडॉर्स होते. आणि त्या कॅरिडॉरमध्ये जात असताना लेबर रूम्स असायच्या. ससून हॉस्पिटल हे गरिबांचं हॉस्पिटल, कोणाला परवडायचं नाही असे सगळे गरीब तिथे यायचे. गरिबांच्या बायका तिथे यायच्या बाळंतीण होण्यासाठी. आणि लेबर रूम म्हणजे मॅसिव्ह 24 आवर्स चालू असलेला तो अक्षरशः म्हणजे बालकांच्या निर्मितीचा एक प्रकारचं फॅक्टरीज होती ती. एकेका वेळेला 17 ते 18 बायका बाळंतीण होत असत. आणि तुम्ही जर पाहिलं ह्यूज काही. आणि त्यातलं असं होतं स्टॅटिस्टिक्स की त्यातल्या दर महिन्याला 2 ते 3 बायका त्यांच्यावरती प्रेग्नन्सी लादली गेलेली असायची, म्हणून ती नवीन मुलं न घेता त्या बायका पळून जायच्या आणि त्या अबेंडन करायच्या आपल्या बाळांना. आणि मग ती बाळं आम्ही ते उचलून एक तिथे वॉर्ड केलेला होता सफोश नावाचा, की अशी बाळांना पत्तीपाळ करायचा आणि मग त्यांना फॅमिलीज बघायच्या आणि त्यांना अडॉप्शनसाठी देशात आणि परदेशात ती बाळं द्यायची. तर हे तिथनं व्हायचं. आणि मी जेव्हा रात्री एकदा मी जात होतो, दॅट आय विल नेव्हर फॉरगेट, जात असताना हे मी केव्हाच सांगतोय तुम्हाला, 70-72 सालचं, की रात्रीच्या वेळेला त्या बिकॉज ऑफ द लेबर पेन्स त्या बायका अतिशय ओरडायच्या, म्हणजे त्यांना वेदना व्हायच्या. आणि दे यूज्ड टू, मी म्हटलं लक्षपूर्वक ऐकलं की त्या बायका काय देत आहेत, काय बोलतायत.
तर बिकॉज ऑफ व्हाईल these women are in were in labor, they used to abuse their husbands in tooth and nail. अत्यंत Wow. फिल्दियस्ट टर्म्स मध्ये या खेडेगावच्या बायका आपल्या नवऱ्याला शिव्या घालायच्या. यू नेम एनी फाऊल वर्ड यू विल फाइंड देअर. म्हणजे तुम्ही कधी ऐकल्या नव्हत्या इतक्या लिंगवाचक शिव्या त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळायच्या. तर मी म्हणलं की हे कमी फॅन्टॅस्टिक आहे की जेव्हा तुम्हाला ट्रॉमा बसतो, एखादा ट्रॉमा तुम्हाला बसतो, तेव्हा तुमची रॅशनॅलिटी हलते, तुमचा विवेक हलतो आणि यू कॅन ती रॅशनल ती यायला आपल्याकडे एक 5 दिवसाचं सोयर, म्हणजे कोणी जन्मलं की सोयर असतं आणि कोणी मेलं की 13 दिवसाचं सुतक असतं. पुस्तक असतं. आणि त्या सुतकामध्ये सुद्धा कोणी गेलं की जो पण ट्रॉमा बसतो, त्या ट्रॉमामध्ये सुद्धा माणसाचा विवेक हलतो, माणसाची रॅशनॅलिटीची ताकद हलते आणि माणूस कदाचित तो ही बिहेव्स इन अ व्हेरी व्हेरी farcical way or very absurd way, or he will express in very unusual terms which he may not be doing in otherwise, and because of the trauma. तर मला हे सगळं इंटरेस्टिंग वाटलं. आणि दुसरं एक इमेज माझ्याकडे जे फॉर्म त्याचा जो आहे की कीर्तनाचा फॉर्म आहे, तर आमच्या घराच्या पासून हनुमानाचं मंदिर आहे, शनिवार मारुती, जो प्रसिद्ध मारुतीचं मंदिर आहे, शनिवारवाड्यापासून बरोबर समोर ते तिरकं येतं, फुटक्या बुरुजापासून टोवर्ड्स वेस्ट ते येतं. तर तिथे असताना मंदिरात दरवेळेला हनुमान जयंतीपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत कीर्तनाचा महोत्सव चालायचा, हनुमान जयंतीचा उत्सव चालायचा. आणि तिथे नारदीय परंपरेतले अनेक स्टालवर्ड कीर्तनकार मी ऐकले. म्हणजे तुम्ही काय आपले बुवा म्हणा, धुंडा महाराज म्हणू नका, अनेक स्टालवर्ड ऐकले की फॅन्टॅस्टिक कीर्तन करायचे. यू बिलीव्ह इट ऑर नॉट, हा तुमचं तुम्ही ते रिच्युअल म्हणून घ्यायचा का नाही हा भाग वेगळा, पण मी आपला परफॉर्मन्स म्हणून बघायचो आणि तो परफॉर्मन्स मला अतिशय आवडायचा. अतिशय सुरेल ते कीर्तन चालायचं. तर तो कीर्तनाचा फॉर्म माझ्या डोक्यात होता. आणि मग ज्या वेळेला मी महानिर्वाण लिहायला बसलो, तेव्हा ही आता मी तुम्हाला सांगितलेली जी इमेजरी आहे ती सगळी मेल ठेवून आली आणि ते नाटक तयार झालं. खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणि मी आता रिसेंटली एकदा बघितलं, त्याच्यामुळे मला सगळे डॉट्स एकदम छान कनेक्ट होताना दिसत आहेत. इनफॅक्ट तो जो स्मशान चेंज केला त्याचा तर डिरेक्ट उल्लेख आहे. पण मी ऍज अ ऑडियन्स बघताना आय वॉज ट्राईंग टू अंडरस्टँड की इज इट, म्हणजे आजच्या भाषेत जर स्वतःच थोडंसं इंटेलेक्च्युअलाइज करायचं असेल तर इज इट डार्क कॉमेडी, इज इट अ पॉलिटिकल पोझिशनिंग. तर आय थिंक इट्स अन अमेलगमेशन ऑफ मल्टिपल थिंग्स, करेक्ट? बरोबर आहे. तेव्हा मी लिहित होतो तर आम्ही तरुण होतो, मी तर काही लिटरेचर शिकलेलो नाही. इन्स्टिंक्टिव्हली जेवढा तेव्हा जमलं, कारण आपण एका बाजूला आपण रॅशनल विचार करत असतो आणि क्रिएशन जे येतं ते उत्स्फूर्तपणे येतं ना, म्हणजे इट्स लाईक अ बर्थ. सो देर इज नो रिझन वाय बर्थ शुड ऑकर ऍट पर्टिक्युलर टाइम. त्या विचाराचे दिवस भरले की ते बाहेर येतात. फक्त ते तुम्ही लिखाणाच्या मुशीत येत असल्या कारणानं त्याच्यामध्ये त्याला आकार येतो, त्याला उकार येतो. आणि मी नाटकातला असल्या कारणानं मला त्या थिएटरची स्पेस सतत दिसत असते आणि त्यातनं येतो. आता ह्याच्यात तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की याच्यामध्ये बाप मरतो आणि त्याच्यानंतर बापाचा मृत्यूचा प्रवास, त्याच्यानंतर तिची आई जी आहे, त्या बापाची म्हणजे मुलाची जी आई आहे, नानाची जी आई आहे, तिलाही वाटतं की आता हा ट्रोमा बसल्यानंतर काय होतं, त्या बाईनी काय विचार केला असेल की जो मी विचार, मला असं वाटलं की हे मिडल क्लास हे दाम्पत्य आहे, म्हणजे त्यांनी ठरवून केलेलं लग्न आहे, ते लग्न कम्पॅटेबिलिटी असेल किंवा नसेल, हु नोज. आणि मग तिला जर असं वाटलं असेल की मला बळजबरीनं या माणसाशी लग्न करायला लागलं, जो आता गेलेला आहे, ते दडपण गेलेलं आहे, आणि तो दडपण गेल्यानंतर मग मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा कोणतरी चांगला मनुष्य मला मिळू शकला असता का. तर त्याचा एक सिम्बॉल म्हणून जो मला डावीकडून तिसरा दिसला, कारण मी ट्रोमामध्ये आहे, मला 13 दिवस दिलेले आहेत आणि या 13 दिवसामध्ये मला सगळी ऍडजस्टमेंट करायची आणि मग परत पूर्वपदाला येऊन परत त्या सगळ्या चालीरीती, सगळे संस्कार घ्यायचे. या 13 दिवसात मला पाहिजे तो मी दंगा घालू शकते. तो तिचा एक प्रकारचा दंगा आहे. आणि हा मुलगा म्हणतो की अरे आपल्या आईला असं कोणतरी दिसतोय, म्हणजे मग आई वडिलांचं काय आपलं नक्की नातं आहे. मग नाही हे मला कळलं पाहिजे. नंतर मग त्याच्या लक्षात येतं की हे सब्जेक्टिव्ह ह्या सगळ्या इमेज इल्युजन्स आहेत आणि ही सब्जेक्टिव्ह ड्रीम्स आहेत.
ती ड्रीम एकमेकात मिसळू नाही शकत. ते प्रत्येक त्या किती जरी मनुष्य एकमेकांशी कम्पॅटेबिलिटी असला तरी तो एक माणूस म्हणून वेगळा असतो आणि त्याची त्याची जी इंडिव्हिज्युअली असते ती इंडिव्हिज्युअली असते. त्याच्या मनात काय चाललंय ते आपल्याला काही शेवटपर्यंत कळणार नाही. हे सगळं त्याचं काय म्हणतात त्याचे आतले बारकावे समजून घेण्याचा हा नवीन पिढीचा मुलगा जो आहे तो करतो. आणि तो कीर्तन त्याच्या पद्धतीने करतो. तो कीर्तन एलिनेशन पद्धतीने करतो. की कीर्तन म्हणजे काय की तुम्ही एक देवाचं नाव घेता 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 एक आणून त्यांना सावध करला की आणि म्हणून तुम्ही या पक्षाला मत दिलं पाहिजे, किंवा म्हणून महागाई झालेली आहे, किंवा म्हणून तुम्ही देवाधर्माचं विसरला म्हणून ही संकट आली, असं तो काहीतरी सांगत असतो. की तो ब्रेक करतो तुम्हाला आणि सांगतो की यू आर वॉचिंग अ परफॉर्मन्स. आय एम नॉट डुईंग एनी रिच्युअल बट आय एम परफॉर्मिंग अ प्ले. आय एम परफॉर्मिंग समथिंग बिफोर यू. तसं तो तरुण मुलगा आहे, तोही त्याच्या पद्धतीनं नॅरेशन करतो, त्याच्या पद्धतीनं गाणी म्हणतो आणि तो परफॉर्मन्स आहे हे चालू ठेवतो. अशी ही दोन वेगळ्या फॉर्म मधले 2 अंक आहेत. असं नाटक कधी असेल किंवा नाही माहित नाही. सहसा नाटकाचा एक फॉर्म सुरू झाला की तो शेवटपर्यंत तो फॉर्म असतो. माझ्या ह्याच्यात पहिला अंक वडिलांचा आहे, त्याच्यामुळे तो कीर्तनाच्या फॉर्म मध्ये आहे. दुसरा अंक नानाचा म्हणजे मुलाचा आहे, तो त्याचा जनरेशन गॅप असल्या कारणानं त्याच्या पद्धतीनं तो असा ऍब्सर्ड पद्धतीनं येतो. आणि सगळ्याच्या शेवटी भैरवी येऊन ते आवाज आलेली पंढरपुरा म्हणून ते नाटक संपतं. असं आपलं नाटक हे काय पॉप्युलर नाटक नव्हे. इतक्या वर्षात त्याचे प्रयोग फक्त 400-500 झालेले आहेत. इव्हन घाशीराम कोतवालचे प्रयोग पण आम्ही 20 वर्षामध्ये 500 केले. आम्ही 1972 साली नाटक सुरू केलं आणि 9 डिसेंबर 1992 म्हणजे त्या दिवशी बाबरी मस्जिद पाडली त्या दिवशी आम्ही शेवटचा प्रयोग कलकत्त्याला त्याचा घाशीराम कोतवालचा केला. नंतर ते नाटक आम्ही बंद केलं. पण महानिर्वाणच्या नाटकाचे प्रयोग थोडे करत 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 आम्ही 2002-2003-2004 पर्यंत केले. मग त्याचे प्रयोग थांबवले आणि मग 2011 पर्यंत केले. मग गॅप घेतली आणि मग 2018 मध्ये जेव्हा हा नवीन ग्रुप मला अप्रोच झाला आणि ते म्हणतात की आम्हाला या एका नॅशनल फेस्टिवलसाठी हे नाटक करायचं आहे, तर मग मी त्यांची महिनाभर रिहर्सल घेऊन वर्कशॉप घेऊन त्यांना जणू काही हे ऐतिहासिक नाटक आहे त्यांच्या दृष्टीने, बिकॉज दे आर नॉट इव्हन बॉर्न. सो त्यावेळेची पॉलिटिकल सिच्युएशन, त्यावेळेचे सायंटिफिक काय काय उपलब्धता होती याचा सगळ्याच दर्शन देत त्यावेळेची लोकप्रिय गाणी कुठली होती, ते सिनेमे कुठले होते. रुको जाना नाही नावाचं गाणं आहे त्याच्यात आहे. पिंजराच मधलं एक गाणं आहे, तर ते पिंजरा सिनेमा काय होता, हे काय होतं, असं सगळं करत करत हे नाटकाचे प्रयोग त्याचे आता चालू आहेत आणि 40 प्रयोग जवळपास झाले त्याचे. अमेझिंग अमेझिंग. ओके, लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक. या विल बी राईट बॅक. Hey everybody, it's been a great week on the IVM Podcast Network. On Cyrus Says, author Shravani Basu joins Cyrus. They discuss her latest book, The Mystery of the Parsi Lawyer, Arthur Conan Doyle, George Idalji, and The Case of the Foreigner in the English Village. We have another new show launching this week, Wars and Warriors, narrated by Air Vice Marshal. We're launching this podcast to commemorate the 50th anniversary of the India-Pakistan War of 1971. The podcast is on wars and conflicts in the history of independent India. Tune in to hear some of the fiercest battle that our men and women at the borders have had to brave through. On Smarter with Sid, Siddharth shares the concepts of top-down camp and bottom-up camp. These are different approaches to incorporate changes in one's lifestyle. On Tere Mere Raste, Keshav takes us to the nursery of temples, Aihole and Patadakal, the spiritual and religious center of the erstwhile Chalukya Empire. And on Marathi Kirkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh, Dr. Preeti Pottar, they discuss her contribution to audiovisual media. Do follow us on social media. We're IVM Podcast on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And remember, if you're enjoying this show or any of our other shows for that matter, please do tell a friend. Also, do check out our various YouTube channels. You can catch them on ivmpodcast.com/YouTube. And finally, we'd like to thank our sponsors on the network this week: Cred, Bank of Baroda, Quota, CoinSwitch, Kuber, Flay Coffee, Intel, and Oxfam India. Thank you so much for making this possible. ओके, वेलकम बॅक टू द शो. आय थिंक सर म्हणजे फक्त टाइमचा कन्स्ट्रेंट घेताना मला तर खूप प्रश्न आहेत, पण म्हणजे आणि इनफॅक्ट जे प्रश्न होते बरेचसे तुम्ही उत्तर देतच गेलात, कारण याच संबंधित होते की कसे तुम्ही त्याला एनविजन करवतात वगैरे. पण जस्ट थोडंसं एक झूम आउट करायचं असेल तर तुम्ही जे सांगितले की ज्या ज्या
एक्सपिरियन्सेस ना तुम्ही म्हणजे जे जे अनुभव तुम्हाला आले ते तुम्ही ते महानिर्वाण नाटकांमध्ये म्हणजे ऍटलिस्ट त्या नाटकामध्ये त्याचे रेफरन्सेस होते. तर इफ यू कॅन समराइज द ओव्हरऑल पॅटर्न, की पहिले कॅरेक्टर येत आहेत, पहिले स्ट्रक्चर्स येत आहेत, सिच्युएशन येत आहेत, काय येत आहे, मे बी लाईक पॅटर्न जेव्हा मी म्हणेन तेव्हा मिकी अँड मेमसाहेब किंवा महानिर्वाण किंवा महापौर किंवा बेगम बर्वे काय असतं का प्रॉब्ली नुसती डेडलाईन असते डोक्यात? नाही, तसं नाही. एक एक स्ट्रायकिंगली कुठल्या तरी इमेजेस माझ्या बाबतीत तरी असं होतं की कुठलं तरी एखादं वाक्य दिसतं मला किंवा एखादी स्ट्रायकिंग इमेज दिसते आणि ती इमेज मेल्ट होते कशी तरी आपल्या इमॅजिनेशनला काय त्याला अंत नाही. वाटेल ते आपण इमॅजिन करू शकतो किंवा आपण बोलून दाखवतो ते विचार अतिशय काय म्हणतात सुसह्य असतात, पण आपण न बोलून दाखवणारे विचार जे आहेत ते अतिशय घाणेरडे असतात किंवा वाईट असतात. ते आपण बोलूनही दाखवतो. म्हणजे फ्रॉइड म्हणायचा की 70% माणसाच्या मनातले विचार बोलून दाखवू नयेत इतके ते गलिच्छ असू शकतात. तर तो मुद्दा वेगळा. मला असं म्हणायचं की नाटकातल्या कुठल्याही कलाकाराला कुठलीही कलाकृती निर्माण करण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे हार्ड आणि फास्ट रूल्स नाहीत, की तुम्ही एक असा वर्कशॉप करा आणि असा पॅटर्न डेव्हलप करा, आधी सीन करा आणि मग तुम्हाला हे होईल. असं काही होत नाही, की माणसाचा मेंदू किंवा माणसाचे विचार करण्याची पद्धत इतकी व्यामिश्र आहे, इतकी एक गुंतागुंतीची आहे की काय. आता उदाहरणार्थ मी परंपरागत पद्धतीची नाटकं लिहित नाही. म्हणजे माझ्या नाटकातनं प्लीजिंग असेलच अशातला भाग नाही किंवा कथानक कळेलच अशातला भाग नाही. बहुतेक नाटकातनं काय असतं की त्यातनं गोष्ट कळायला लागते किंवा एक पहिल्यापासून त्याला राजा राणीची गोष्ट लागते आणि शेवटी ते सुफळ संपूर्ण ती गोष्ट होते किंवा राजा आणि राजे सुखाने ते राज्य करू शकतात किंवा ते राज्य करू शकत नाहीत, असं काहीतरी एक व्हायला लागतं. तर माझ्या नाटकात तसं पण नसतं किंवा त्याला पात्रांना आडनावं नसतात, नावं असतात किंवा नावंच असतात, आडनावं नसतात किंवा काही असू शकतं. त्याच्यामुळे ही निर्मितीची प्रोसेस जी आहे ती हिमनगासारखी आहे. म्हणजे एक अष्टमांश भाग फक्त पाण्याच्या बाहेर आपल्याला दिसतो आणि 8-9 जो भाग आहे तो डॉर्मंट असतो, म्हणजे नेणीवेत असतो, आपल्या आत मनामध्ये असतो आणि तो कळत नाही. किती जरी प्रयत्न केले तरी तुम्ही एक तुमच्या क्रिएटिव्हिटीची प्रोसेस एका हद्दीपर्यंत समजवू शकतात. आणि एवढं नाही म्हणणार, असंही म्हणता येईल की पर्सन कॅन टेक यू फॉर अ राईड. म्हणजे आय कॅन टेक यू फॉर अ राईड ऑल्सो, की मला असं असं सुचलं, असं असं सुचलं, असं असं मी करलो, एवढा मोठा मी अभ्यास केला, असंही मला तुम्हाला सांगता येईल. आणि सांगून अरे काय कोणा एवढा विचार करता, किंवा मी असंही सांगतो की मी इन्स्टिंक्टिव्हली सांगतो. मी ज्या काळामध्ये जगलो त्या काळाचा मी एक प्रतिनिधी आहे, त्या काळाचा मी एक सुसज्ज नागरिक आहे, विचारी नागरिक आहे. आणि माझ्यावर संस्कार कोणाचे आहेत तुम्हाला 3 सांगितलेलं. समाजवादी पार्टी, समोर काँग्रेस हाऊस आणि शेजारी आमचे सगळे शाळेतले शिक्षक RSSचे. आता आम्ही काय RSSच्या नाही, आमच्या घराला RSSचं वातावरण नाही. माझी आई काँग्रेसची 4 आणे सदस्य आहे. माझी आई स्वातंत्र्य सैनिक होती, ती 9 महिने तुरुंगात होती. माझे वडील 4.5 वर्ष तुरुंगात होते. माझे आजोबा जवळपास 14 वर्ष तुरुंगात होते. आणि आज आपण हे ऍब्सर्ड ऐकतोय, कोणी कलाकार काही म्हणतायत की हे भीक मागितलेलं स्वातंत्र्य आहे किंवा काय आहे ते. त्यांनी निश्चित माझ्यासारख्या माणसाला यातना होतात. मग आमच्या वडिलांनी काय केलं, आईनी काय केलं, ते काय म्हणजे भीक मागायला गेलो ते तुरुंगात. किंवा SM जोशी होते, आमचे आजोबा तर 14 वर्ष एकंदर विविध वेळेला, कधी 6 वर्ष, कधी 5 वर्ष, कधी 2 वर्ष, असे एकंदर 14 वर्ष ते त्यांनी तुरुंगात काढली आमच्या आजोबांनी. आमच्या वडिलांच्या शेजारच्या खोलीमध्ये साने गुरुजी होते, 1-2 काही दिवस होते आणि साने गुरुजींचा त्याला सहवास मिळाला. तर मग हे तिथे गेले ते काय म्हणजे भीक मागायला गेले का काय गेले काय? ते तर पूर्ण ऍब्सर्ड आहे. पण सर तुमचे त्याच्यामुळे सांगतो की ही जी कुठली म्हणजे कलाकाराची कुठली आयडियोलॉजी आहे किंवा कला, एक तर तुम्ही आहे की तुम्ही काय करताय, तुम्हाला नाटक प्रबोधनासाठी लिहायचंय का तुम्हाला आधी नाटक लिहायचंय मग त्याचं प्रबोधन व्हावं असं तुम्हाला वाटतं? हे 2 वेगळे विषय आहेत.
की तुम्हाला प्रबोधन म्हणून तुम्हाला प्रबोधनालाच तुम्ही बसलेले आहे. आणि चार्ली चॅप्लिन सारखं असलं पाहिजे. चार्ली चॅप्लिन काय म्हणतो, हिज टू एंटरटेन द पीपल. पण नुसती ती एंटरटेनमेंट आहे का? ती कोणाची एंटरटेनमेंट आहे? ती आहेरे समाजाची आहे का नाहीरे समाजाची आहे? आणि देन आयडिओलॉजी ऑटोमॅटिकली परकोलेट्स. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकृतीमध्ये असं व्हायला पाहिजे होते की मग तुम्ही नाटकं बघून तुम्हाला आयडिओलॉजी नक्कीच कळेल, पण मला आयडिओलॉजी सांगायची आहे आणि त्याकरता मी पुढ्यात नाटक किंवा आणि त्याच्यातलं बर्टल बेट्सचं उत्तम उदाहरण आहे की तो भले मार्क्सवादी असेल पण नाटकं चांगली लिहिलेली आहेत त्यांनी. तो उत्पल दत्तनी तो डाव्या विचारसरणीचा होता, मार्क्सिस्ट होता, परंतु अतिशय अप्रतिम नाटकं, एंटरटेनिंग नाटकं लिहिलेली आहेत आणि मग ती नाटकं त्याच्या विचारसरणीची असायची टुवर्ड्स द एंड. आणि मग लोकांना त्यातनं झिरपत काहीतरी त्यांच्यापर्यंत ते पोहोचायचं. दॅट इज प्रबोधन खऱ्या अर्थानं. पण तुम्ही एखादा विषय घेऊन त्याला जर तुम्हाला प्रबोधनच चाटवायचं असेल की नाही दारू वाईट आहे, तर दारू काही सुटेल असं वाटत नाही. त्यांना एंटरटेनमेंट झालं पाहिजे त्याची. बरोबर. पण मग सर तुम्ही म्हणजे सुंदर एक्सप्लेनेशन दिले की कदाचित जे बघतायत ते फक्त टिप ऑफ द आईसबर्गच म्हणतायत. तर तुम्हाला ऍज अ प्ले राईट काय सगळ्यात सुंदर ऍडवाइस मिळालेली किंवा तुम्हाला काय सगळ्यात मोठं एक गोष्ट असेल की बाबा असतील ना तुमचे काही मेंटर्स असतील किंवा तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल रिफ्लेक्शन देत असाल, त्याच्यामध्ये एखादी अशी एक गोष्ट असेल का जी तुम्हाला सांगितली गेली किंवा कळली त्याच्यामुळे असं टाईपचं काम झालं हे एवढं? मी अनेक स्टारवर्ड्स पाहिले की ज्यांच्या कामामुळे माझ्यामध्ये एक अंतर्मुखता आली की आपण आपल्याला पाहिजे ते करून एकदम लोकप्रियतेचा ध्यास घेण्यासाठी आपण मुंबईला स्ट्रगल करायला जावं आणि सिनेमे लिहावे, काय लिहावे, ज्यांना लिहायचे त्यांना लिहू शकतात. पण माझी अट अशी आहे की तशा पद्धतीचं काम मला काही जमणार नाही. मग मला काय करता येईल? तर मी ऋत्विक घटक सारख्या लोकांचे सिनेमे पाहिलेले आहेत. त्यांचे सत्यजित रेंचे सिनेमे मी माझ्या तरुण वयामध्ये पाहिलेले आहेत. तारकोव्स्कीचे सिनेमे पाहिलेले आहेत. बर्गमनचे चित्रपट मी पाहिलेले आहेत. जगातले उत्तम चित्रपट मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिलेले आहेत. मी काही सिनेमा मेकर नाही, मी फिल्म मेकर नाही आहे. मी ऍक्टर असेल, छोटे वाटे कामं करत असेल तो भाग वेगळा. पण माझी जी आपली जडणघडण आहे ती एक नाटकाची आहे, परफॉर्मन्सची आहे. तर हा एक भाग झाला. आणि शंभू मित्रांचं काम मी पाहिलं. मी माझ्या तरुण वयामध्ये शंभू मित्र आणि तृप्ती मित्रा हे आपली नाटकं घेऊन पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात आलेले होते आणि त्यांनी 2 नाटकं केली. पुतुलखेला म्हणजे इब्सेनचं नाटक केलं, डॉल्स हाऊस, आणि राजा इडिपस रेक्स त्यांनी केलं. ही 2 नाटकं मी त्यांची पाहिली, नवरा बायकोनी केलेली नाटकं होती आणि इट वॉज अमेझिंग परफॉर्मन्स की पुतुलखेला मधलं त्यांचं इब्सेनचं ते नाटक, परंतु त्यांनी बंगाली भाषेमध्ये अशा पद्धतीने केलं, आम्हाला भाषा समजत नव्हती पण वी कुड इट कुड होल्ड ऑडियन्स लाईक एनिथिंग. आणि कुठेही आपल्या विचारसरणीची तडजोड न करता अतिशय रिच एंटरटेनमेंट त्यांनी आम्हाला त्या 2 नाटकांनी दिली. हा एक मला अशी माझ्या काय म्हणतात फॉर्मेटिव्ह एज मध्ये हे मी पाहिलेलं आहे. दुसरं मी पाहिलेलं आहे की पु ल देशपांडेंचं मी काही सगळ्याचा लेखनाचा मी काही फॅन नाही, पण त्यांचा परफॉर्मर जो आहे, त्यांच्यामधला जो परफॉर्मर आहे की एकटा मनुष्य बटाट्याच्या चाळीमध्ये 25 मिनिटं एकही वाद्य नसताना तो संगीतिका करतो आणि तुम्हाला तो खेळवून ठेवतो. आणि त्याची त्यांना मी विंगेतनं मी पाहिलं, त्यांच्या बरोबर मी होतो आणि ते आमच्या सासऱ्यांच्या शेजारीच राहायचे. त्याच्यामुळे एक कम्प्लीट प्रोफेशनल मनुष्य कसा असतो की प्रयोगाच्या आधी किती तयारी करावी लागते, किती आधी पोचावं लागतं, किती ते सगळे रंगमंचाचं सगळं 3ऱ्या घंट्याच्या अगोदर सगळं एका एटिकेट सकट पाहायला लागतं, हे मी त्यांच्याकडनं मी पाहिलं. एक व्रतस्थ असल्यासारखं पाहिलं. मी विजय तेंडुलकरांच्या सारखा नाटककार पाहिला की त्यांना ते लोकप्रिय नाटक नाही लिहू शकले. ही वॉज व्हेरी वेल नोन, पण त्यांच्या नाटकाचे प्रयोग 2-3 नाटकाचेच प्रयोग खूप झाले. घाशीराम कोतवालचे झाले, सखाराम बाइंडरचे झाले, कारण कॉन्ट्रोवर्सी त्याच्यावर आली म्हणून. बाकीच्या त्यांनी लिहिलेली 40-50 नाटकांचे जर तुम्ही प्रयोग पाहिले तर 50 प्रयोग, 60 प्रयोग, 25 प्रयोग, 5 प्रयोग असेच प्रयोग त्यांचे झालेले आहेत. पण त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यांनी निष्ठा
त्यांनी त्यांना जे काय सांगायचे तेच ते करत राहिले. त्याच्यामुळे अशी वृत्तस्थमी माणसं आपल्या देशात पाहिली. आणि परदेशात मी युजोनिओ बार्बा सारखा गोटोबस्कीचा शिष्य पाहिला, की त्यांनी आपला आश्रम डेन्मार्क जवळच्या होस्टेब्रो नावाच्या गावात काढलेला आहे. आणि अतिशय साध्या पद्धतीनं, गांधीयन पद्धतीनं तो त्या आश्रमात नाटकं करतो. सगळ्यांना सारखा पगार आणि फिजिकल त्याचं अभिनयाची पद्धतीने वेगळी आहे, परंतु त्यांची जी मनस्वीपण आहे, की त्यांची कमिटमेंट जी आहे, ती कमिटमेंट आहे ती कोणालाही म्हणजे नतमस्तक व्हावं अशी त्यांची कमिटमेंट आहे. ह्या सगळ्या लोकांच्या मुळे मला असं वाटतं की हे सगळे, आणि विशेषतः गायक, इतके थोर गायक मी ऐकलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या गायनामध्ये कधीही प्रतारणा केलेली नाही. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, त्याच्यानंतर किशोरीताई आमोणकर, गंगूबाई हानगळ, त्यांना आणल्या. ह्या सगळ्यांना मी ललित कला केंद्रामध्ये अनेक वेळाला आणलेलं आहे किंवा मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे हे जसे गायक जसा इतका वर्चस्व असतो की तो त्याचा विस्तार जो आहे तो अशा पद्धतीने विस्तार करणार, तो सतत रियाजात राहणार. कन्सर्ट येईल तेव्हा येईल, पण त्याचा रियाज कंटिन्युअस चालू आहे. तर हे असं वर्चस्व राहणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि तशा पद्धतीनं मी आता खूपच काय म्हणतात त्याला, खूपच इन्स्पिरेशन, रनिंग 73. खूपच इन्स्पिरेशनल आहे. कारण मी माझं म्हणजे मी पण असं क्लासिकलच ऐकतो किंवा थोडंफार कंट्री, जॅझ, पण माझं पण आता सध्या मी स्वतःलाच एक चौकट घातलीये की 4 ते 5 इन्स्ट्रुमेंटच्या वरची गाणी ऐकायचीच नाही. आणि जेव्हा ती पद्धत किंवा जेव्हा ती जो प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा स्टार्टिंगला थोडा वेळ लागला, पण आता ते ऑलमोस्ट डिवाइन वाटतं, म्हणजे दुसरं ऐकवत नाही असं होतं अगदी. सर, मला एक शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे ते तुम्ही जेव्हा विदेशातले काही म्हणालात तेव्हा नॉर्वियन प्ले राईट आहेत जॉन फॉसे, ते म्हणाले की प्ले रायटिंग इज प्रोबेबली द टफेस्ट फॉर्म ऑफ रायटिंग. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? कारण तुम्ही इन्स्टिंक्टिव्हली लिहिलेलं आहात, म्हणजे आता म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, पण एनी थॉट्स अराउंड दॅट? नाही, मला माहित नाही प्ले रायटिंगच्या बद्दल. आता मी काय टेक्स्ट टू परफॉर्मन्स असा आमचा अभ्यासक्रम पण आहे, तोच आम्ही केलेला आहे. तो मी आता शिकवत होतो गेली 20-25 वर्ष. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कसं लिहावं हे सांगण्यापेक्षा लिहिलेलं काय आहे ते आपल्याला त्याचं आपण अनालिसिस करू शकतो. म्हणजे त्यांना रायटिंग एक्सरसाइजेस देता येतात, पण शेवटी आम्ही त्यांना सांगतो की हे रायटिंग एक्सरसाइजेस म्हणून आहेत, हे घेतले पाहिजे अशातला भाग नाही. यू कॅन डिस्कार्ड देम अँड राईट युअर ओन. असं वाटतं की नाटक कसं लिहावं याच्यापेक्षा नाटक जे लिहिलेलं आहे ते काय लिहिलेलं आहे ते समजून घेण्यामध्ये एक मला वाटतं जास्त महत्व आहे. ती प्रोसेस जी आहे ती त्यांना समजून सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक आमच्या विद्यार्थ्याची गोष्ट सांगतो की आमचा तो विद्यार्थी आहे, त्यांनी अजून ते नाटक लिहिलेलं नाही. पास होऊन झाले असतील, 15-20 वर्ष होऊन गेली असतील, किंवा एकांकिका लिहिली नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती सांगितली त्याच्यामुळे त्याची सगळी चालीरीती जी काय आहे ती त्या पद्धतीनं विकसित झाली. तो म्हणला की 2 आयांचा संवाद लिहायचा आहे सर मला. आणि एक आई जी आहे ती घरी वाट बघतीये, तिच्या दारावर फोटो लावलेला आहे एका वयस्क माणसाचा, म्हणजे आता असाचा तो तिचा नवरा तो सैनिक होता आणि तो शहीद झालेला आहे, त्याचा फोटो लावलेला आहे. आणि दुसरा फोटो आहे तो तिच्या मुलाचा आहे. आणि त्या बातमी आलेली आहे की त्याला ही इज अ डेकोरेटिव्ह सैनिक आहे आणि तो आता उद्या सुट्टी येणार आहे, पलटणीतनं तो उद्या येणार आहे भेटायला, बरेच दिवसांनी येणार आहे, म्हणून आई ते घराची तयारी करत असते. त्या मुलाचे फोटो पुसून ठेव, नवराच्या ह्याचे असं करत असते. आणि एक बाई येते, ती त्या दुसऱ्या बाईला म्हणते, तुम्ही अमुक अमुक ना, अमुक अमुक ना, तुमचा मुलगा इकडे होता, या ठिकाणी लढत होता, या सर्दीवर लढत होता. हो, म्हणले काय की मी लांबून आले, मी त्या देशातनं आले, सकाळच्या आत मला गेलं पाहिजे परत, कारण नाहीतर सगळ्यांना कळेल. म्हणले का आला? तर ते म्हणले नाही, तुमच्या मुलाचं लग्न झालंय का? म्हणजे नाही झालं. म्हणजे मग ही मुलगी कशी वाटते? की फोटो दाखवते. म्हणजे ठीक आहे काय ना. मग म्हणले की तुमच्या मुलगा ह्या मुलीला हो म्हणेल का?
कारण म्हणलं ह्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न ठरलं होतं आणि त्याला तुमच्या मुलाची गोळी लागली. तर तुम्ही फक्त हा फोटो ठेवून घ्या, मुलाला सांगा आणि ही मला नंतर तुम्ही कळवा असं ती म्हणते. आणि ती म्हणते की आता बरेच वेळ झाला तर मी जाते, लांब मला सरळ ओलांडून गेलं पाहिजे सकाळच्या आत. आणि जाते. फक्त 2 पानी 3 पानी संवाद असेल. किती सुंदर. अजून लिहिलं नाही त्यांनी, पण त्याच्या डोक्यात ते आलं. त्याच्या डोक्यात आलं. मी काय सांगितलं होतं की संवाद लिहा, कोणाचाही लिहा, 2 आयांचा लिहा, 2 बापांचा लिहा. तो म्हणला ह्या 2 आया मला दिसल्या. आता हे किती, आता ह्याच्यामध्ये कुठली आयडियोलॉजी करायला सांगितलेली नाही, पण सगळं येतं का नाही त्याच्यातनं, त्याची डेफ, त्याच्या लेयर्स आफ्टर लेयर्स आफ्टर लेयर्स. आणि काय युद्ध, कोण युद्ध, कशाला करता युद्ध. आणि आपल्याकडे रवींद्रनाथ टागोर म्हणत असेल की हे विश्वची माझे घर आणि सगळा तुमच्या पलीकडचा ढग तुमच्या देशात येतो तिकडनं, तो ढग तुम्हाला पाणी देतो आणि तुम्ही माणूस पाठवायचा असेल तर त्याला पासपोर्ट देता आणि ह्या देशात त्या देशात जायला सांगता. नाही, एकच घर आहे, हे विश्वाची माझे घर, असं रवींद्रनाथ टागोरांचा कन्सेप्ट होता. आणि त्याच्यावर त्यांचे आणि महात्मा गांधींचे मतभेद होते असं मी ऐकलं. माहित नाही खरं काय होतं. इट डिपेंड्स अपॉन कसं तुम्ही बघता त्याच्याकडे. पण मग त्याच्यामध्ये, पण मग सॉरी इंटरप्ट करायला, पण मग त्याच्यामध्ये एक आपल्याकडे सांगितलं जातं ना की टू बेंड द रूल्स यू नीड टू नो द रूल्स. तर मग असं काही होत नाही याच्यात. ते त्याला आपोआप कळतात. कुठले रूल्स आहेत, म्हणजे कलाकाराला कुठले रूल्स लागतात, चित्रकलाला कुठलं चित्र काढायचे नियम असतात का, त्याला सरावासाठी काहीतरी चित्र काढायला लागतात की रिअलिस्टिक काहीतरी कर, अमुक कर, हे कर, काय कर. पण तुझं चित्र आहे ते तुझं चित्र आहे. तसं आपण त्याला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणतो की आता तू पहिल्यांदा 2 पात्रांचा तर संवाद लिही, मोनोलॉग लिहू नकोस. मोनोलॉग सोपा आहे लिहायला, काय 2 पात्रांचा तर संवाद लिही, 2 पुरुषांचा संवाद लिही, 2 स्त्रियांचा संवाद लिही, 1 स्त्री आणि 1 पुरुषांचा संवाद लिही. किती नाती असतील. मग आता 1 स्त्री आणि 1 पुरुष हे नातं आहे. हे आता लोकेशन कुठलं आहे, बस स्टॉप आहे, तर रंगमंचावरचा बस स्टॉप आहे. एअरपोर्ट आहे, रंगमंचावरचं एअरपोर्ट आहे. मून आहे, रंगमंचावरचं मून आहे. किंवा काय जंगल आहे, रंगमंचावरचं जंगल आहे. किंवा हायवे आहे, रंगमंचावरचा हायवे आहे तो. आणि तिथं त्यांच्यात काय घडेल माहिती. फिल्म मेकिंगसाठी नाही, शॉर्ट फिल्मसाठी संवाद आहे तो वेगळा. रंगमंचाचा पडदा उघडलेला आहे, लाईट पडलेला आहे, 2 पात्र स्टेजवर उभी आहेत, 1 स्त्री आहे 1 पुरुष आहे. दोघं काय म्हणतील. किंवा मग त्याला त्याच्या मग त्याचं इमॅजिनेशन आपोआप वाढतं. मग उद्युक्त करण्यासाठी आपण त्याला सांगतो ना 2 तू घ्या, तो म्हणजे मी 2 नाही घेत 3 घेतो. हा भाग पुढचा मुद्दा झाला, पण किमान 2 तर घे. वा. इनफॅक्ट मला त्याच्यावरनं म्हणजे शेवटचा प्रश्न त्याच्यावरच आलाय, कारण तुम्ही आत्ता हे जे जसं उत्तर दिलं त्याच्यावरनं कळतं की म्हणजे मी थोडासा पुलंचा फॅन आहे. तर त्याच्यामध्ये ते बोलतात ना की जेव्हा तू पेटी वाजवतो तेव्हा असं नको समजू की पेटी वाजवायची आहे किंवा काही रियाज करायचंय. तुझी ती गर्लफ्रेंड आहे समज आणि तू तिच्याबरोबर किंवा बॉयफ्रेंड आहे किंवा वॉट एव्हर, म्हणजे जेंडर स्पेसिफिक नाही, पण तू जस्ट यू आर प्लेइंग विथ इट, यू आर एक्सप्लोरिंग हर, यू आर एक्सप्लोरिंग हिम. तर त्या पद्धतीने माझ्या ते तुम्ही जेव्हा शिकवत असतात तेव्हा ह्या पद्धतीचं असेल की आत्ता सध्या रूल्स वगैरे विचार नको करू, एक जस्ट गायडिंग प्रिन्सिपल ठेव आणि कीप एक्सप्लोरिंग. तर कारण नातेसंबंध आहे ना. शेवटी आपल्याला काय की थिएटर इज अबाउट द रिलेशनशिप. इट इज अ रिलेशनशिप बिटवीन अ ऍक्टर अँड अ स्पेक्टेटर. इट इज अ रिलेशनशिप बिटवीन वन कॅरेक्टर अँड अदर कॅरेक्टर. या रिलेशनशिप बद्दल तर नात्याचं काहीतरी नातं तर दाखव आधी तू रंगभूमीवर. 2 पात्रता आहेत, ती पात्र कुठे उभी असतील, रंगमंच वर उभी असतील किंवा खोलीत उभी असतील, स्वयंपाकघरात उभी असतील, रस्त्यावर उभी असतील, पण रंगमंचावरचं सगळं ते आहे, स्टेजवरचा रियालिटीचा खरा रस्ता नाहीये तो. मग काय बोलतील ते, आणि काय बोलतील ते म्हणजे गप्पा नुसते मारतील किंवा जोक सांगतील नाही. त्यांनी काहीतरी इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे आणि समोरचा माणसाचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे. तो काही जोक सांगण्यासाठी आलेला नाहीये. तो समोरचा मनुष्य तिकीट काढून आलेला आहे. तो 50. पण त्याच्यामध्ये असं गरजेचं नाही की काहीतरी शिकवलंच पाहिजे, जस्ट एंटरटेन केलं तरी चालेल. काही ना काहीतरी काय, मग ते एंटरटेनमेंट करता 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 त्याला काय, त्याचं उदाहरणार्थ कसं की एक मुलगी होती, तिला मी ती म्हणली मला बस स्टॉपवर लिहायचंय. म्हणलं मग म्हणलं तिला प्रश्न विचारला तर मी फक्त तुला माझे
कॉन्व्हर्सेशन काय झालं हे 20 वर्षापूर्वी, आता त्या मुलीची मुलगी पण कॉलेजमध्ये गेली असतील, ते मी तुला सांगतो. ती मुलगी डिस्टर्ब मला दिसत होती. ती मग तिला मी विचारलं की तुझा बस स्टॉप कुठे आहे? ती म्हणली बस स्टॉप इथं आहे. कुठे चालली आहे बस? ती म्हणली अयोध्येला चालली. ती म्हणलं अयोध्येला बस का चालली आहे? ते सांगितलं की तिथे एक लिटररी अवॉर्डचं सेरेमनी आहे आणि महाभारत नावाच्या पुस्तकाला बक्षीस मिळणार आहे. तर म्हणलं मग तू ती कोण आहे? का नाही, रामायणाला पुस्तक बक्षीस मिळणार आहे. म्हणलं ती कोण आहे मुलबाई? ती म्हणली ती बाई जी उभी आहे तिचं नाव उर्मिला. ती म्हणली की मला रामायणाच्या कर्त्याला जाऊन प्रश्न विचारायला मला बोंबलं तिथं 14 वर्ष का उभं केलं बस स्टॉपवर? माझा नवरा तुम्ही का नेला 14 वर्ष मला एकट्याला ठेवून? माझं काय चुकलं? नुसतं तर बस स्टॉप आणि उर्मिला म्हणलं तर वाट बघणार. वा वा. आता त्या मुलीच्या मनात नव्हतं, तिचं काहीतरी वेगळं, पण तिथे ते ओढून आणलं. तर आता एवढंच जर सांगितलं तर ह्याच्यामध्ये किती ठासून नाटक भरलेलं आहे की नाही, ते तुम्ही कसं एक्सप्लॉइट करणार, काय करणार पुढे, हा त्या लेखकाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सुंदर सुंदर. सर लास्ट मला कन्क्लुडिंग बस काय म्हणतात त्याला, जस्ट 2 थोडेसे एकदम साधे प्रश्न आहेत पण जस्ट फॉर डॉक्युमेंटेशन, की कुठलेही 5 प्ले तुमचे नाहीत, तुम्हाला आवडतात किंवा तुमच्या बेड जवळ असतात दरवेळी, एनी प्लेस दॅट यू रिअली लुक अप टू? मला वाटतं की म्हणजे नाव यादी आपल्याला खूप सांगता येईल वेगवेगळ्या वेळेला कुठले. तर मला तेंडुलकरांचे सखाराम बाइंडर, शांतता कोट चालू आहे, अशी पाखरे ती, घाशीराम कोतवाल, हे जर 4 नाटकं पाहिली तर ही 4 नाटकं एका नाटककाराने लिहिलेत असे वाटत नाही. इतकं त्याच्यामध्ये व्हेरिड फॉर्म्स आहेत, अमुक आहे, थिमॅटिक काही साधारण सापडेल त्यांना, पण फॉर्म वाईज इतके वेगवेगळे आहेत ते. नंतर कॅरिल चर्चिल नावाची एक ब्रिटिश नाटककार आहे, तिची नाटकं मी पाहिलेली आहेत जेव्हा मला तरुण वयात संधी मिळाली होती किंवा रॉकेफेलर फाउंडेशनची फेलोशिप मिळाली होती जस्ट टू सी द थिएटर इन न्यूयॉर्क. तेव्हा मी 6 आठवडे तिथं अतिशय फॉर्मेटिव्ह एज मध्ये होतो तेव्हा गेले होते. डायरेक्ट माझा संबंध आला नाही, पण त्या कॅरिल चर्चिलचं क्लाउड 9 नावाचं नाटक आहे, किंवा इतर बरीचशी आता मला नावं आठवत नाहीत, पण ते क्लाउड 9 नाटक मला आवडलं. नंतर मार्शा नॉर्मन नावाची नाटककार आहे, तिचं नाईट मदर म्हणजे गुड नाईट मदर, त्याच्यावर सिनेमा पण आला. पण ते नाटक फक्त आई आणि मुलीचं नाटक आहे, 1.5 तास चालणार, ते मला आवडलेलं. नंतर लुझा अल्बर्ट नावाचं हे एक मार्केट थिएटर कंपनी जोहान्सबर्ग याचं बर्नी सीमन नावाचं डिरेक्टर आहे, त्यांनी 2 कृष्णवर्णीय ऍक्टर्सना घेऊन केलेलं नाटक होतं की तो चहाचे बॉक्सेस ते सगळे गुलाम नदी समुद्रात फेकतात जहाजावरनं, तर त्याच्या सगळ्या एपिसोडवर 2च पात्र होते त्याच्यात. लुझा अल्बर्ट ते नाटक मला आवडतं. अशी बरीच नाटकं आहेत की जी मला आवडतात. सुपर. ठीक आहे. ऑन दॅट नोट वील कन्क्लूड दिस एपिसोड. सर म्हणजे माझ्याकडे शब्द कमी आहेत, मी फॉर्मली काही बोलायची इच्छा नाहीये की बाबा थँक्यू वगैरे, पण खूप सुंदर डॉक्युमेंटेशन झालं आणि होप थिएटर वालांना नक्कीच यातून खूप इन्स्पिरेशन मिळेल. आणि या ऑल द बेस्ट टू यू. अजून आत्ता काही लिहितायत? आता नवीन नाटक लिहिलं लॉकडाऊन मध्ये मी, ठकीशी संवाद नावाचं, 2च पात्रांचं नाटक आहे. तर ते नाटक लिहिलं, त्याचे वाचनाचे मी लोकांच्या घरी जाऊन सध्या वाचतोय आणि आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा प्रयोग करू. सुंदर. ओके. थँक्यू. That's it from AudioGyan. Thank you once again, sir. And that's it from today's Gyan session. For show notes and more Gyan, visit audiogyan.com. If you like this podcast, please don't forget to check our other interesting podcast on IVM Network. You can listen to us on IVM Podcast app, ivmpodcast.com, or any of your favorite podcasting apps. To stay tuned, follow us on Twitter and Instagram at IVM Podcast. And if you wish to connect with me, I am at AudioGyan Moments on Instagram. Until then, take care.
Eventually, you'll see the end of your childhood, Get accustomed to womanhood. enjoy the experience of sisterhood, Might get to wifehood or not, choose motherhood, or not. You'll learn to define your personhood. earn a livelihood, Change the neighborhood. and get rid of the falsehood that life post-academia is easy. So join me, Ritasha, And me, Ayushi, on a journey from station starting point. to station, what now? Next station, Pudin station, and hopefully Agla station, adulthood. Fresh episodes out every Thursday. Do you like true crime stories? Do you like to learn about the people behind some horrible, awful crimes? More specifically, women that may have committed these crimes. Actually, Indian criminals that are women? Then we'd like to welcome you to our podcast, Misconduct. My name is Raghavi. And I am Nisha. We cover themes like murder, dacoity, drug trafficking, financial fraud, kidnapping, and many more. You can catch us every Wednesday on the IVM Podcast Network or wherever you get your podcast.